नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण 11वी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी फर्स्ट चॅप्टर मागच्या 2 व्हिडिओजपासून आपण सुरू केला आहे. इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. कुठलाही विषय आपल्याला व्यवस्थित समजायला त्याच्या ज्या काही बेसिक त्याचे फंडामेंटल्स आहेत, बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, हे आपल्याला समजून घ्याव्या लागतात. बघा, त्याचं मूळ समजून घ्यावं लागतं. तसं आपलं अकाउंट्स आहे. आपल्याला चांगलं अकाउंट येण्यासाठी किंवा बेस्ट अकाउंटंट होण्यासाठी आपल्याला चांगलं अकाउंट शिकायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या व्यवस्थित माहिती करून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक सुरू केला होता बघा, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ज्याच्यामध्ये आपण इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग, त्याच्यामध्ये बुक किपिंग म्हणजे काय आणि त्यांचे G.R. बाटलीबॉय यांची जी डेफिनेशन आहे जी अत्यंत सोपी आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. आणि मग ओव्हरऑलच बुक किपिंगचं ओरिजिन काय आहे किंवा कुठून त्याची सुरुवात झाली, असं सगळं आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपण सेकंड जो पार्ट बघितला तो फीचर्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग, की काय फीचर्स आहेत, कुठल्या पॉईंटमुळे बुक किपिंग हायलाईट होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, बुक किपिंग करण्यामागं नेमकं उद्दिष्ट काय आहे. कंपन्यांचे हिशोब सगळे आपण असे छोट्या छोट्या चिट्समध्ये किंवा कशावर डायरीमध्ये वगैरे आपण असं का नाही लिहित, ते लिहिण्यासाठी एक प्रॉपर सिस्टीम का आहे, असं सगळं आपण त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये आणि फीचर्समध्ये बघितलं. आज आपण त्याचे इम्पॉर्टन्स बघणार आहोत. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ सायन्स ऑफ रेकॉर्डिंग ऑल द बिझनेस डीलिंग्स. एका दिवसातल्या डीलिंग्स असतील, एका महिन्यातल्या डीलिंग्स असतील, कुठलाही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, कुठल्याही पैशाशी निगडीत जो व्यवहार आहे या प्रत्येकाचं एक रेकॉर्डिंग एका व्यवस्थित पद्धतीमध्ये करणं म्हणजे बुक किपिंग. आज आपण त्याचे इम्पॉर्टन्स बघूया की का महत्त्व काय, बुक किपिंग करण्यामागं त्याची गरज काय आहे. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. द इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग इज ॲज फॉलोज. फर्स्ट वन, रेकॉर्ड. बुक किपिंग हे कायमस्वरूपी रेकॉर्ड आहे, कायमस्वरूपी नोंद आहे. कसं बघा, इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स, बट बुक किपिंग मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ ऑल द ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. आपल्याला कसं आहे बघा की 4 दिवसापूर्वी काय झालेलं आहे हे आपल्या विस्मरणात नसतं, किंवा बऱ्याच वेळेला आपण फोन कॉल आपले 40-50 मिनटं फोन कॉल चालू असतात आणि मग त्या 50 मिनटं फोन झाल्यानंतर आपल्याला कोणी विचारलं की बाबा काय बोलत होतीस इतका वेळ, काय बोलत होतास इतका वेळ, तेव्हा आपल्याला पटकन सांगता येत नाही. बघा, आपण अख्खं 50 मिनटं लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड जे बोललो ते नाही सांगू शकत. आपण त्यातलं मेन सांगतो, मुख्य सांगतो. पण हे जे रेकॉर्ड आहे हे याच कारणासाठी आहे की एका महिन्यापूर्वी आपण कोणाशी व्यवहार केला आहे, 2 महिन्यापूर्वी कोणाशी व्यवहार केला आहे, 2 वर्षापूर्वी कोणाशी व्यवहार केला आहे, ह्याचं सगळं जेव्हा आपण लेखी फॉर्ममध्ये ठेवतो तेव्हा ते रेकॉर्ड आपल्याकडे कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे इन केस आपण पुढे 10-15 वर्षानंतर आपल्याला जुनं काही चेक करायचं असेल, जुनी काही माहिती हवी असेल, तर ह्या रेकॉर्ड्समुळे आपल्याला ते इझिली अवेलेबल होतं. बघा, रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल द ट्रान्झॅक्शन्स, but bookkeeping maintain record of all the transactions permanently and systematically in the books of accounts. Financial information, financial वित्त म्हणजे पैशाशी निगडीत सगळी माहिती आपल्याला इथे मिळणार. आता कोणती कोणती माहिती आहे बघा. फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुक किपिंग इज युजफुल टू गेट द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट, लॉस, असेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक एक्सेट्रा. फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला बुक किपिंग केल्यानंतर, रेकॉर्डिंग केल्यानंतर आपल्याला फर्मचा एकूण प्रॉफिट किती आहे, आपल्याला लॉस किती आहे. म्हणजे आपण जर 50,000 इन्व्हेस्ट केले आणि आपल्याला 40,000 रुपये मिळाले तर शुअरली आपण 10,000च्या तोट्यात असतो. आपण समजा 50,000 इन्व्हेस्ट केले, आपल्याला 70,000 रुपये मिळाले, 70,000, तर आपल्याला क्लिअर कट कळते की आपण 20,000च्या फायद्यामध्ये. पण हा जो तुम्ही काउंट घेता 20,000च्या फायद्यात आहे किंवा 10,000च्या तोट्यात आहे, हा आपल्याला पैशामध्येच मोजावा लागतो, पैशामध्येच कॅल्क्युलेट करावा लागतो.
मग तसे पहा की एकूण आपण किती फायद्यामध्ये आहोत, एकूण किती तोट्यामध्ये आहोत. कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन. तिला कायद्याने मान्यता आहे की कंपनी स्वतःच्या नावावर अनेक वस्तू खरेदी करते. जसं की कंपनीच्या नावावर बिल्डिंग्ज आहेत, कंपनीच्या नावावर स्वतःचं व्हॅन आहे, स्वतःचा ट्रक आहे, मशिनरीज आहेत, असेट्स आहेत, प्रेमायसेस आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशीन आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. कंपनी आर्टिफिशियल पर्सन जरी असली तरी स्वतःच्या नावावर अनेक वस्तू खरेदी करते. मग अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत, अशा असेट्स कोणत्या आहेत, मालमत्ता कोणत्या आहेत ते तपासता येतं. लायबिलिटीज, जसं आपण एक ह्युमन बिईंग आपल्या काही घरगुती कारणांसाठी जसं कर्ज घेतो बघा, जसं की आपल्याला घर खर्चासाठी पैसे, घर खरेदी करण्यासाठी पैसे हवेत, गाडी खरेदी करण्यासाठी पैसे हवेत. जेव्हा आपल्याला बल्क अमाऊंट हवी असते तर शुअरली आपण बँकेकडे जातो. तसंच कंपन्यांचं पण आहे, जेव्हा त्यांना बल्कमध्ये अमाऊंट हवी आहे, मोठ्या प्रमाणावर कर्जाऊ स्वरूपात रक्कम घ्यायची, तेव्हा ते शुअरली बँकेकडे जाणार आहे. मग जसं कंपनी स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी करू शकते, असेट्स असतात, तशाच कंपनीच्या स्वतःच्या नावावर लायबिलिटीज देखील असतात. स्वतःच्या नावावर लायबिलिटीज देखील असतात. म्हणजे कंपनीची स्वतःची प्रॉपर्टी पण असणार आहे आणि एका बाजूला कंपनी कर्जबाजारी पण असणार. मग हे सगळं आपल्याला तपासता येतं की आपल्या कंपनीचे एकूण असेट्स किती, आपल्या कंपनीचे एकूण लायबिलिटीज किती. असं इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, की आपल्या कंपनीमध्ये किती किती लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, डिपॉझिटर्स कोण आहेत, शेअर होल्डर्स कोण आहेत, डिबेंचर होल्डर्स कोण आहेत. आता हे सगळं तुम्ही SP मध्ये अभ्यासाल पुढे, जेव्हा तुम्ही SP शिकताय किंवा पुढे शिकणार आहात तेव्हा, की शेअर होल्डर्स आहेत ते कंपन्यांना कॅपिटल देत असतात. मग असे शेअर होल्डर्स कोण, डिबेंचर होल्डर्स कोण, डिपॉझिटर्स कोण आहेत, त्यांनी किती पैसे दिलेत, त्यांना किती रिफंड करायचे, हे सगळं आपल्याला बुककीपिंगच्या रेकॉर्डमधनं कळतं. म्हणजे त्यांची एकूण इन्व्हेस्टमेंट किती आहे ही आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर स्टॉक. स्टॉक म्हणजे शिल्लक माल. स्टॉक म्हणजे शिल्लक माल. म्हणजे आपण कसं करतो बघा की दुकानात साधारण एखाद्या दुकानामध्ये असं मान्सून सेल लागलेलं असतं पहा. ते काय करतात, गेल्या वर्षीचा जो स्टॉक आहे तो कमी पैशामध्ये आधी रिसेलमध्ये सुरू करतात, कमी पैशामध्ये विकायला काढतात. म्हणजे अगदी 100 रुपयाची वस्तू असेल तर ती मग 60 रुपयाला, 50 रुपयाला, निम्म्या किमतीला मग ते डिस्काउंट लावून आपल्याला विकून टाकतात. का? कारण त्यांना जुना स्टॉक आहे तो क्लिअर करायचा असतो, मग त्यांना नवीन स्टॉक विकायचा असतो. आता कंपनीने समजा 100 युनिट्स घेतलेले असतील, 100 युनिट्स तयार असतील कंपनीचे विकण्यासाठी, ते 100चे 100 विकले गेले तर काही प्रश्नच नाही, लक्षात घ्या. पण 100 पैकी समजा 90च विकले गेले तर 10 शिल्लक राहणार आहेत. मग ते जे 10 शिल्लक राहणार आहेत दॅट इज कॉल्ड स्टॉक. मग हे 10 शिल्लक राहिलेत म्हणून फेकून द्यायचे आहेत का? नाही. हे 10 पुन्हा आपण नेक्स्ट इयरसाठी आधी विकणार आहोत आणि मग आपला नवीन जो काही गुड्स आहेत ते आपण विकायचे. मग फायनान्शियल इन्फॉर्मेशनमध्ये कंपनीचं प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, असेट्स, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट किती आहे, स्टॉक किती आहे, हे सगळं आपल्याला लक्षात येतं. डिसिजन मेकिंग. डिसिजन मेकिंग निर्णय घेण्यासाठी मदत होते पहा. आता कसं आहे मुलांनो की आपल्या हातामध्ये पैसे असतात. जेव्हा आपल्याकडे कमी पैसे असतात तेव्हा आपल्या गरजाही कमी असतात. पण जेव्हा आपल्याकडे पैसे जास्त येतात तेव्हा मग आपण जास्त विस्तृत, जास्त मोठ्या घराचा, मोठ्या गाडीचा आपण विचार करतो राहण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. तोच सेम पॉईंट इथे पण आहे बघा. कंपनीकडे जेव्हा कमी पैसे असतात तेव्हा कंपन्या वेगवेगळ्या गोष्टींना चालना नाही देऊ शकत. पण जेव्हा कंपन्यांकडे मोर दॅन सफिशियंट अमाऊंट येते, खूप एक्सपेक्टेशनपेक्षा थोडीशी जास्त अमाऊंट येते, तेव्हा कंपन्या आणखीन नवीन ब्रँड सुरू करायचा, प्रॉडक्टमध्ये नवीन काहीतरी बदल करायचा किंवा एम्प्लॉयर्स आहेत त्यांना पगार वाढवायचा, असे डिसिजन्स घेऊ शकतात. मग जर आपण प्रॉपर फॉर्ममध्ये सगळं रेकॉर्डिंग केलं तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा एक व्यवस्थित हिशोब लागणार आहे, आपल्याला एक ताळमेळ लागणार आहे सगळ्या गोष्टींचा. मग आपला अव्याहत खर्च कुठे होतो की जो आपण केला नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्या रेकॉर्डिंगवरनं कळतं. मग आपल्याला योग्य ते निर्णय घेण्यासाठी हे बुककीपिंग उपयोगाचं आहे. डिसिजन मेकिंग. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. कंट्रोलिंग, नियंत्रण. बघा परीक्षा हॉलमध्ये सुपरवायझर नसतील तर पेपर लिहिणारे विद्यार्थी काय करतील, सगळा बघूनच पेपर लिहितील आणि त्या पेपर लिहिण्यालाही काही अर्थ नसणार आहे.
सो सुपरवायझरचं काय काम आहे की कुठलाही गैरमार्गाचा वापर न करता विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला पाहिजे. सो ही इज अ कंट्रोलर इन दॅट केस. कॉन्ट्रॅक्टर असतात बघा, जेव्हा बांधकामाचं काम चालू असतं तेव्हा कॉन्ट्रॅक्टर असतात. ते कॉन्ट्रॅक्टर करत काहीच नसतात, फक्त ते चेक करत असतात की कोण कोण काय काय दिलेली ड्युटी आहे ते सगळे लोक पूर्ण करतायत. हे जसं कॉन्ट्रॅक्टर आहे की तो बघतोय म्हणून आपण ते काम पूर्ण करायला पाहिजे, तसं हे बुक किपिंगमध्ये एक योग्य पद्धतीचं पैशाच्या सगळ्या गोष्टींचं जे रेकॉर्ड आहे ते राहणार आहे. त्यामुळे कंट्रोल जो आहे तो तिथे येणार आहे. बुक किपिंग एनेबल्स टू एक्झिक्युटिव्ह ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. एक्झिक्युटिव्ह अंमलबजावणी. त्याच्यानंतर एव्हिडन्स म्हणजे कायदेशीर पुरावा. आता ह्याच्याबद्दल मी सांगेनच, किंवा मागे पण लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितले बघा की कंपन्यांवर समजा कोणीतरी दावा दाखल केलेला असेल की ही कंपनी अशीच आहे, ह्यांच्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी खराबी आहे किंवा ह्यांच्या कंपनीचं प्राइस व्हॅल्यू खूप जास्त आहे, हे अशा पद्धतीने गैरमार्ग करतात, असा जर कोणी आरोप केलेला असेल, आरोप केला म्हणजे तो सिद्ध झाला आहे असा नाही आहे. आरोप जर कोणी केलेला असेल, कोर्ट केसेस चालू असतील, काही मॅटर्स असतील, वादविवाद असतील, तर अशा परिस्थितीत हे बुक किपिंगचं रेकॉर्ड आहे हे कोर्टात ॲज अ एव्हिडन्स चालू शकतं. हा पुरावा त्यांना कोर्टामध्ये दाखल करता येतो. हे बघा, आम्ही ह्या कंपनी बरोबर असे व्यवहार केलेले, त्या कंपनीने आम्हाला या पद्धतीच्या ऑर्डर्स दिल्या होत्या, आम्ही अशा गोष्टी केलेल्या. म्हणजे जेव्हा लेखी रेकॉर्ड असतं तेव्हा कंपन्यांना अनेक गोष्टीतून त्यांना मार्ग मिळणार आहे. एव्हिडन्स. बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू प्रोड्यूस इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्युट्स. डिस्प्युट्स म्हणजे वादविवाद. डिस्प्युट्स म्हणजे वादविवाद किंवा भांडण असं. टॅक्स लायबिलिटी. कोणताही बिझनेसमॅन आहे किंवा कोणतेही सॅलरीड पीपल आहे, त्यांना त्यांच्या पगारावर, त्यांना त्यांच्या एकूण प्रोडक्शन अमाऊंटवर त्यांना पैसे भरायला लागतात, टॅक्स भरावा लागतो. टॅक्स म्हणजे काय आहे, आपण आपल्याच पैशातून एक सर्टन अमाऊंट आपण गव्हर्नमेंटला पे करत असतो आणि गव्हर्नमेंटकडे जेव्हा हा सगळा टॅक्स गोळा होतो त्या आलेल्या पैशातून ते आपल्यासाठी काही सार्वजनिक सुविधा आहेत ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात बघा. म्हणजे आपल्याच आलेल्या पैशातून आपल्यासाठीच काहीतरी योग्य त्या व्यवस्था करणे. उदाहरणार्थ बस स्टँड आहे, बसेसच्या सुविधा आहेत, रस्त्याच्या सुविधा आहेत, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत, सार्वजनिक शौचालय आहे की जिथं कॉमन सगळ्यांसाठी लागणाऱ्याच्या गरजा ओळखून आपल्याला जेव्हा फॅसिलिटीज हव्या असतात तेव्हा आपण टॅक्सच्या स्वरूपात जे पैसे भरतो ह्या टॅक्सच्या स्वरूपातूनच ह्या सगळ्या सार्वजनिक सुविधा आपल्याला मिळत असतात. मग कुठलाही उत्पादन करता आहे त्याला वर्षाखेरीला एक सर्टन टॅक्स त्याला द्यावाच लागतो बघा. मग आपल्या बिझनेसचा एकूण टॅक्स किती आहे, आपल्याला किती पैसे भरावे लागणार आहेत अगेन्स्ट द टॅक्स, कोणत्या कोणत्या प्रकारचे टॅक्स आहेत, हे सगळं आपल्याला फाइंड आउट होतं बुक किपिंग मधून. टॅक्स लायबिलिटी. बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटी दॅट इज इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स अँड GST एक्सेट्रा. इन्कम टॅक्स कर आहे, प्रॉपर्टी टॅक्स मालमत्तेचा कर आहे किंवा GST आहे. GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. वस्तू आणि सेवा कर जो की रिसेंटली 8 मार्च 2017 पासून आपल्याला 8 नोव्हेंबर 2017 पासून आपल्याला ॲप्लिकेबल आहे बघा. मग GST किंवा काय 8 मार्चला आपल्या नोटा बदल झाला होता आणि मला वाटते GST जुलै पासून काहीतरी सुरू झालेलं आहे. मग तसं की त्या दिवसापासून आपल्याला GST वेगवेगळ्या प्रकारचे 18%, 12%, 5% असं लागू पडतं. तर हे झाले इम्पॉर्टन्स फॉर रेकॉर्डिंग, फॉर फायनान्शियल इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग, कंट्रोलिंग एव्हिडन्स अँड टॅक्स लायबिलिटी. हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बुक किपिंग गरजेचं आहे. आता युटिलिटी म्हणजे त्याचा उपयोग कोणाकोणाला आहे. असं रेकॉर्ड करण्याचा फायदा हा फक्त मॅन्युफॅक्चरर जो कोणी उत्पादन करत आहे त्यालाच फक्त आहे का, त्याच्या व्यतिरिक्त अजून अशा कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांना ह्या बुक किपिंगचा उपयोग होणार आहे ते ह्या पॉईंटमध्ये दिले बघा. युटिलिटी ऑफ बुक किपिंग. फर्स्ट वन ओनर. ओनर म्हणजे कोण आहे मला सांगा. ओनर म्हणजे मालक.
जो उत्पादन करता आहे तो त्याचा मालक असतो आणि त्याला निश्चितच उत्सुकता असणार आहे की मी जेवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्यातून मला बेनिफिट मिळालेला आहे का त्यातून मला लॉस झालेला आहे. म्हणून ते बुक किपिंगचं रेकॉर्ड ओनरसाठी उपयोगाचं आहे. बघा, द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट द प्रॉफिट, लॉस, असेट्स, लायबिलिटीज ऑफ एन एंटरप्राइज ॲट एनी टाइम. त्याला स्वतःलाच उत्सुकता पाहिजे. जसं की आपण पेपर देऊन आल्यानंतर आपण रिझल्टची वाट बघत असतो बघा, की कधी रिझल्ट लागतोय, मी हा पेपर खूप चांगला लिहिला आहे, मी हा पेपर खूप भारी लिहिला आहे, मला ह्याच्यात एवढे मार्क एक्सपेक्टेड आहेत. तसंच बिझनेसमॅनचं पण असतं. मी जेवढ्या पद्धतीचं जेवढ्या क्वालिटीचं प्रोडक्शन केलेलं आहे, जेवढं त्याला एक्सपेक्टेड आहे अमाऊंट तेवढी मिळालेली आहे का हे चेकआउट करता येतं. त्याच्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. आता व्यवस्थापनाला बुक किपिंगची काय गरज आहे बघा, काय उपयोग आहे. मॅनेजमेंट ऑफ एन एंटरप्राइज कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हरऑल बिझनेस ॲक्टिव्हिटीज. मॅनेजमेंट म्हणजे जे व्यवस्थापन करणारी मंडळी आहेत त्यांना फ्युचर प्लॅन्स करावे लागतात, नवीन नवीन प्रॉडक्टमध्ये चेंजेस करावे लागतात, प्रॉडक्टच्या किमतींमध्ये थोडाफार बदल करावा लागतो किंवा उत्पादन दर्जेदार करावं लागतं. आजूबाजूला खूप सारे स्पर्धक असतात, त्यांच्या कम्पॅरेटिव्हली आपलं प्रॉडक्ट कसं चांगलं आहे ते बघावं लागतं. मग देअर आर सो मेनी डिसिजन्स टू टेक. मग हे योग्य डिसिजन घेण्यासाठी सुद्धा मॅनेजमेंटला रेकॉर्ड व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यातून ते प्रॉपर मग आपला विचार जो आहे तो त्या ठिकाणी करू शकतात. मॅनेजमेंट ऑफ एंटरप्राइज कॅन प्लॅन, टेक डिसिजन अँड कंट्रोल ओव्हर द बिझनेस ॲक्टिव्हिटीज. इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदार. आता तुम्ही हे SP मध्ये अभ्यासणार आहात की कोण असतात, जॉईंट स्टॉक कंपनीशी रिलेटेड कोण गुंतवणूकदार आहेत जे कंपनीला कंपनी सुरू करण्यासाठी चालवण्यासाठी पैसे देतात. देअर आर सम स्टेक होल्डर्स, देअर आर सम डिबेंचर होल्डर्स, देअर आर डिपॉझिटर्स, देअर आर बँक. वेगवेगळे मंडळी आहेत जी कंपनीला त्यांचं बिझनेस करण्यासाठी पैसे देत असतात. आता मी जर समजा एखाद्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील 5 लाख रुपये, तर निश्चित मला त्या 5 लाखावर काहीतरी आउटपुट अपेक्षित आहे, मला त्याच्यावर काहीतरी व्याज मिळणार आहे आणि हे मी 5 लाख त्यांना घ्यायला नाही दिलेले, हे एका ठराविक काळासाठी त्यांच्याकडे डिपॉझिट केलेले. मग ठराविक काळानंतर माझे पैसे मला मिळतील आणि जोपर्यंत पैसे हे मी बँकेकडे कंपनीकडे ठेवले तोपर्यंत मला व्याज मिळेल. म्हणजे गुंतवणूकदारांना त्यांना मिळणाऱ्या नफ्यावर, त्यांना मिळणाऱ्या परताव्यावर इंटरेस्ट असतो. मग इन्व्हेस्टर्सना का उपयोगाचं आहे. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. एखादी कंपनी खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन करत असेल तर त्यांच्या शेअर्सना खूप डिमांड असते. पहा, तुम्ही आता हळूहळू हे इतर विषयांमध्ये शिकाल. मग ज्या कंपनीचा माल चांगला आहे, ज्या कंपनीचा बाजारामध्ये क्रेडिट जास्त आहे, त्या कंपनीच्या शेअर्सना खूप डिमांड असते. मग हे जे इन्व्हेस्टमेंट करणारी मंडळी आहेत ह्यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागतो की मी माझे पैसे कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू की जेणेकरून मला जास्त फायदा होईल. मग ह्या सगळ्या रेकॉर्ड्सवरनं ते आपला योग्य तो निर्णय घेऊ शकतात. त्याच्यानंतर कस्टमर आहेत बघा. कस्टमर म्हणजे ग्राहक. ग्राहकांना का उपयोगी आहे, कारण देर आर व्हेरियस प्रॉडक्ट्स इन द मार्केट. एका उत्पादनाला अनेक पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मग त्यातनं आपल्याला जे हवं आहे, त्यातनं आपल्याला जे योग्य वाटतंय, त्यातून आपल्या बजेटमध्ये जे बसतंय हे ग्राहकांना त्यातनं निवडता येतं. बघा, कस्टमर्स कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस. ही कॅन बी अश्युअर अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटला एखाद्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट का असणार आहे. क्लिअर आहे मुलांना उत्तर की त्यांचा टॅक्स किती आपल्याला मिळणार आहे. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. सरकार परवानगी देणार आहे वेगवेगळे डॉक्युमेंट्स मिळवायला, बिझनेस सुरू करायला, जागा खरेदी करायला किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेससाठी गव्हर्नमेंटची आपल्याला मदत घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते. मग त्यांना एखाद्या बिझनेसमध्ये, त्यांना एखाद्या उत्पादनामध्ये रस का असणार आहे, कारण त्यांना त्याच्यातून जो टॅक्स मिळतो तो त्यांच्यासाठी फायदेशीर असतो. त्यामुळे जर एखादा बिझनेस खूप जास्त उत्पादन करेल तर कंपॅरेटिव्हली गव्हर्नमेंटला आपले टॅक्स खूप जास्त मिळणार, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. लक्षात घ्या. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्सेस ड्यू टू द व्हेरियस सोर्सेस.
त्याच्यानंतर लेंडर्स. लेंडर्स म्हणजे कर्ज देणारे किंवा कर्जदार. कर्ज देणारे किंवा सावकार असतात बघा. आपण जुन्या मूवीज मध्ये वगैरे बघतो की एखाद्या शेतकऱ्याला पैसे वगैरे हवे असतात, मग आपला कोऱ्या कागदावर सांगता देतो आणि मग तो सावकार त्याला पैसे देतो आणि त्याला काही लिहायला वाचायला येत नाही. आणि मग तो सावकार काय करतो, त्या कोऱ्या कागदावर सगळं त्याचं शेत जमीन घर बीर सगळं लिहून घेतो आणि त्याला म्हणतात जा बाबा तुझी प्रॉपर्टी तर माझ्या नावावर आहे. आता काही तसा प्रकार उरलेला नाहीये बघा. पण कर्जदार किंवा सावकार म्हणजे कोण, की हे सावकार मंडळी जे असतात, कर्ज देणारी जी मंडळी असतात, ही पैसे वापरायला देतात आणि ते पैसे वापरायला देत आहेत म्हणून ते व्याज घेत असतात बघा. आता एखाद्या बँकेने एखाद्या कंपनीला लोन दिलेलं असेल तर बँकेचाही त्याच्यामध्ये काय म्हणतात, बँकेलाही इंटरेस्ट असणार आहे की कंपनीचं उत्पादन कसं आहे, कंपनी चांगल्या पद्धतीने काम करते किंवा नाही, कंपनीला प्रॉफिट होतोय का नाही, जेणेकरून आपण त्यांना जे लोन दिलेलं आहे ते आपल्याला परत मिळणार किंवा आपल्याला त्याच्यावर व्याज मिळणार आहे. या कारणासाठी जे लेंडर्स आहेत, कर्ज देणारे जे आहेत, त्यांना सुद्धा कंपनीच्या ह्या प्रॉफिट मेकिंग मध्ये निश्चित इंटरेस्ट असतो. Lenders, money lenders can find financial standing of the enterprise for decision and to lend money or not. Next one आहे बघा डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे प्रोग्रेस करणे. डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. निश्चित आपल्याला जर पैसे जास्त मिळत असतील बिझनेसमधून तर आपण निश्चित वेगवेगळ्या गोष्टी सुरू करण्याकडे आपण कल घेऊ शकतो. टाटावाल्यांचा ब्रँड आहे बघा, की टाटावाले जे आहे ते सुरुवातीचे त्यांचे हॉटेलचे बिझनेसेस होते. हळूहळू त्यांनी स्टील तयार केलं, स्टीलचे रॉड्स आणि हे ते. मग नंतर त्यांचे सिमेंटची उत्पादनं आहेत आणि आता ते कार प्रोडक्शनमध्ये आहेत. म्हणजे हळूहळू हॉटेलिंग बिझनेस पासून आता कार मेकिंग पर्यंत टाटांचा बिझनेस आलेला आहे. आपण बघतो सगळे आजूबाजूला आपल्या अनेक उदाहरणं आहेत. मग ही जी डेव्हलपमेंट आहे बिकॉज ऑफ देअर नॅचरल प्रोसेस किंवा गुड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे बिझनेसमध्ये मॅटर करतात. डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ द अकाउंटिंग. आता आपण ओव्हरऑलच मागच्या काही व्हिडिओजमध्ये जे काय बघितलेलं आहे त्याचं थोडंसं रिकॅपिच्युलेशन बघूया. इंट्रोडक्शन पाहिलं पहा आपण किंवा इव्हॉल्युशन पाहिलं की बुक किपिंग काय आहे, कुठून आला तो ओरिजिन जो शब्द आहे तो की चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून आतापर्यंत त्याची डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम कोणी आणली किंवा एकूणच त्याचं जे मिनिंग आहे GR बाटली वही. आता लिहिताना विद्यार्थ्यांनी वही स्वतःची जर करत असाल तर त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आपलं प्रकरणाचं नाव, त्याच्यानंतर जे जे काही पॉईंट्स मी अंडरलाईन केलेले आहेत बघा इथे, फॉर एक्झाम्पल स्टार केलेले जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही निश्चित वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याचा अर्थ मी बुकमध्ये दिलेले आहे ते तुम्ही बुकमध्ये लिहू शकता, वहीमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर हे जे मीनिंग आहे स्टार केलेलं, हे मीनिंग तुम्ही लिहायचं आहे. ही जी डेफिनेशन आहे स्टार केले बघा मीला, तर ती डेफिनेशन लिहायची आहे. फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स किंवा युटिलिटी लिहिण्याची गरज नाही, तो समजून घेण्याचा भाग आहे की बुक किपिंग करतोय आपण, पण मग ते कशासाठी करायचं, ते कोणाला उपयोगाचं आहे, कोणाच्या फायद्याचं आहे, ते केल्यानंतर काय होतं, ते कसं करायचं, असं सगळं येते लक्षात. सो अभ्यास करा, काही अडलं असेल तर जरूर विचारा. बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.